सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। काही करायचं रे, काही करायचं बाल्या, अजून आल्या नाहीत त्या. कुठं राहिल्या त्या डे बाई? अजून थोडा उशीर झाला तर नाईट होईल. नाही एकदा का नाईट झाली का मग मला काही सुचत नाही रे. मला मुद्दा पण मांडता येत नाही, त्याच्यामुळे आल्या पाहिजे त्या. काय दलिंदर सुरुवात आहे बाप. डे नाईट यांना रात्री मीटिंगला बोलवायचं म्हटल्यावर टेन्शनच येतं ना. नाहीतर काय. तरी बरं आत्ताच मारून नाही आले, हात थरथर करतायत. हे बेचारे फालतूगिरी करू नका. त्यांना फोन करा, बोलवा इकडे. आपलं काही काम धंदा नाही इकडे, आपण इकडे असं आले. आपल्याला जर काम धंदा असता तर आपण सोसायटीच्या कमिटीवर आलो असतो का? बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ आहे? ते पण बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या याचा अर्थ सांगा. फोन करा नाही, तुम्ही फोन करा. हॅलो 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 आला. हॅलो नमस्कार. सॉरी सॉरी मला जरा उशीर झाला. चौगुले काय बारीक झालात आहे थोडासा. काय अगदी व्यायाम वगैरे चालू आहे होय, वाटतं. थोडासा आहे. राजपूत किती दिवसांनी भेटताय. 7-8 महिने झाले शिफ्ट होऊन त्या टॉवर मध्ये, तेव्हापासून इथे येणंच होत नाही. वेगळंच वाटतंय बाई येऊन. वहिनी कशा आहे? बरी आहे. वा बरं झालं आज आले, छान वाटतंय. हा हॅलो, मी पण इकडे, माझी पण चौकशी करा. गौतम दिसलाच नाही तुम्ही. कानावरचा केस आहे ना दिसायला. तसं नाही हो. एवढी रात्र झाली तरी तुम्ही इथे कसे, असं आश्चर्य वाटतंय. आश्चर्य कसं वाटेल? मी सोसायटीचा खुजुमदार आहे. मी इकडे असणार आहे. खजिनदार खजिनदार हा, 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 तेच. खुजुमदार कुठला शब्द आहे? तेच मी. खजिनदार आहे. हा, तेच ते, म्हणजे जवळपास आहे मी. हा. थांबा थांबा जरा, आता सुरू करायचंय. हा हा काय कशाला अचानक एवढी मीटिंग बोलवली? मी ऑथॉरिटी सिग्नेटर म्हणून मी बोलू काय? बोला. नाही जरा पटापटा सांगा, मी टॉवरची कामं सोडून आली मला आहे ना, माहिती त्यामुळे आहे. जरा- हे बघा, या सोसायटीचे काही नियम आहेत. याची तुम्हाला माहिती आहे का? हो. तुम्हाला नाही विचार, कमिटीवर आहात ना, तुम्हाला कसं विचारेन मी? त्या आल्यात ना. काहीतरी आपलं काय काय का तर हे काही नियम नियम आहेत आहेत. काय ते? ही हो. सोसायटीत सगळे सुसंस्कृत लोक राहतात, तुम्हाला माहिती आहे. 25 वर्ष राहिली मी सुद्धा. बरोबर आहे. संस्कारी लोक इथे राहतात. मग ते का राहतात? कारण आपण काही नियम केलेले हो. आहेत. त्या नियमानुसार इथे बॅचलर लोकांना आपण घर भाड्याने देत नाही. हे बरोबर आहे की नाही मला सांगा? बॅचलर लोकांना घर द्यायचे नाही असा आपण नियम बनवला होता की नाही? तुम्ही बनवला होता, मला तो तेव्हाही मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. तर आम्ही तो पास केलेला होता नियम. तुम्ही केला होता, आम्ही 13 घर होतो, आम्हाला मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. अरे हे बघ, तो नियम आम्ही पास केलेला होता. हा बहुमताने पास केला होता. हा. मग तसं असेल तर मग हे पण आहेत बॅचलर, यांचं लग्न नाही झालंय. हॅलो मॅडम, मी बॅचलर नाहीये, मी ओनर आहे. आय एम द ओनर इज डिवोर्सी. हा डिवोर्स. डिवोर्सी आहेत. हा आहेत ना ते पण. हे बघा डे मॅडम, मुद्दा काय आहे की आपल्या इथे बॅचलर चालत नाही. हा. तरी पण तुमच्या जबाबदारीवर 2 बॅचलर पोरांना तुमचा फ्लॅट दिला. का दिला? कारण त्यातला एक पोऱ्या आहे ना, तो तुमच्या- नात्यात होता की नाही? हा, हा. नात्यात होता. माझ्या चुलत बहिणीचा दीर आहे तो प्रथमेश, म्हणून आपण त्याला घर दिलं. दिलं मग तर ते 2 पोरं तुमच्या फ्लॅट मध्ये राहतायत. आता त्यांच्या सोबत एक पोरगी पण राहते. आता बोला. पोरगी राहते. मुलगी? तेच नका बोलू. 2 आम्ही बोलतोय ना, जरा तुम्ही थांबा ना जरा. मला सांगा, हा. पहिले 3 महिने ती दोघं मुलंच राहत होती, हा. तेव्हा काही प्रॉब्लेम होता? नाही. नाही, ठीक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी पोरं आहेत, ते नाटक सिरियल करत असतात, कधी काम असतं नसतं, बिचारे धडपडत असतात, स्ट्रगल करताय. असं काय करता? त्या प्रथमेशनी मला मध्ये फोन केला की भाडं परवडत नाहीये, आम्ही एक तिसऱ्या शेअरिंगला ठेवू का? मी म्हटलं ठेव, त्यात काय एवढं. काळजी वाटली मला त्याची, म्हटलं ठेव, काही हरकत नाही. आता ती मुलगी आहे तर एवढं काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्या आई वडिलांना प्रॉब्लेम नसेल तर आपण कशाला लुडबुड करायची? एक्सक्यूज मी मॅडम, सोसायटीचे काही नियम आहेत, मग? हा. काही रूल्स आहेत, कळलं का तुम्ही? ते बघायला लागतं. हा मग आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, मोदक सोसायटीला एक इतिहास आहे मॅडम. एक मिनिट. कुठली कुठलं नाव काय- काढलं? आपली सोसायटी. मागे मधु मकरंद नाव आहे सोसायटीचं. यार हे मला हे पटत आहे. यांना सांगा यार, दर वेळेला नाव चुकता सोसायटीचं. अरे असं नाही. 25 वर्ष सोसायटीला झाली आहेत. परवा मुतपाक असं नाव घेतलं. मुतपाक नावाची हा, सोसायटी नाही. असते.
काहीतरी उगाच अजिबात आपली सोसायटी एवढं म्हणायचं. काय म्हणायचं? आपली सोसायटी. आता आपली सोसायटी म्हणताना ढापली सोसायटी म्हणाला तर मग बघा. नाही, नाही, असं नाही होणार. सांगून छान, ठेवतोय. छान. कोण आहात तुम्ही या सोसायटीत? ए रशीद खान. कुठला रशीद खान? अरे खजिनदार तिकडे इकडे रशीद हे खान हे खजिनदार 3 नंबर. काय बोलताय ते अफगाणिस्तानचा स्पिनर आहात का तुम्ही? काय तुम्ही यांच्यावर जबाबदारी आहे. खजिनदार आहात तुम्ही, कळलं? आम्ही कमिटीवर आहोत एवढंच म्हणायचं. काय म्हणाल? आम्ही कमिटीवर आहोत. आम्ही कमिटीवर आहे. हे पोरं जरा आली. मीटिंग सुरू आहे बाहेर अरे जरा. अरे ते अरे पोरं, तेच आहेत ते. मी- अरे हा हा, या 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 ए, तुम्हीच आहात, तुम्ही. या काय इकडे चौगुले? बॅचलर तेच आहेत. हा. हाय चौगुले सर. हा, नमस्कार. नमस्कार अच्युत काका. नमस्कार. हॅलो अरे मावशी. हाय अरे तू का अरे कदम काय म्हणताय? आता येत आहे. कधी बोलायला तुम्हाला? अरे वाजले किती? सॉरी कळत कसं ना तुम्हाला कधी यायचं ते? शांत, अरे शांत व्हा तुम्ही. थरथर वाढली शांत. हे करा तुम्ही, पाणी घ्या. पाणी घ्या. अरे कुठे आहे पाणी? ठीक आहे ना, घेऊ नका. पाणी नाही. सॉरी सॉरी काका. ए, तुम्ही तिघे तुमच्या तिघांबद्दल बोल. ईशाबाई तुमच्या कशाला समोर बोलावलं? तुमच्या समोर बोलतोय मी आता. हा. हा, तुम्ही वर राहता. हो, तुम्ही त्या दिवशी घराबाहेर पडलेला होतात, नळ उघडा होता, सगळं पाणी ओव्हरफ्लो झालं, यांच्या भिंतीपर्यंत पोहोचलं, भिंतीत गेला पाणी ते. काय यांची ओ वहिनी घसरून पडल्या भिंतीवरून. भिंतीवरून पडेल माझी बायको. मग भिंतीवरून वहिनी पाल आहेत? काय बोलताय नाही नाही, पाल नाही आहेत ना. नाही पाल नाही आहे ना. मग तेच म्हटलं ना, अशा वहिनी अशा होत्या की अरे बाबा काय करताय? नाही नाही इकडे ते- भिंतीवर चिपकलेली ना. करून दाव. तेच मी म्हणतोय राजपूत, ते पाल नाहीच आहे. 3 वेळा तुम्ही पाल म्हटले तो काही नाही बोलला. बाबा ठीक तुम्ही गुच्चूपटा. होय हा ना. ती घसरून पडली ती. घसरून, हा. आणि नुसतं भिंतीतून पाणी नव्हतं टपकत, हा. तर छतातून पण टपकत होतं. काय अर्थ आहे याला? आणि त्या पाण्यामुळे आहे ना यांचे जे कुत्तरडे ते आजारी पडलं. एक सेकंड, कुत्रडं नाही म्हणायचं, कुत्र्याची अवहेलना नाही करायची. अरे, त्याचं नाव टायगर आहे. डोंबल्याचा टायगर. अरे भांडं पडलं तर बेड खाली जातो तो टायगर म्हणे. एक सेकंड, मी हे ऐकून नाही घेणार. शेपूट घाले. टायगर आहे, जर्मन शेफर्ड आहे तो. अरे कशाचं जर्मन हे शेपर्ड? मी नाही ऐकून. अरे काय बोलतो तुम्ही? तुम्ही कसं तुम्हाला? अरे कुत्र्याला टायगर बोलायचं का कुत्रा बोलायचं हा विषय आपला. हे चालले फालतूगिरी. नावाचं तर नाव अरे कसं- नावाचं तुम्ही मला सांगता वाचून. नावाचं काय? माझं नाव अरुण सिंह आहे. कोण बोलतं मला अरुण सिंह? अरुण बोलतोय, एकच मी बोलतोय. अरे सिंहाला त्या गुव्यातच ठेवलाय वाचून, त्याला कधी बाहेर काढा ना. बरं ठीक, शांत शांत ठीक आहे. हा, शांत बस. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. अरे कुठे पाणी बरं ठीक आहे ना. तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या. शांत अरे अरे ईशा इथे मॅडम, काय या लोकांनी नल उघड्या सोडल्या नाही सगळे बरं हो, 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 चूक आता झाली. तुम्ही सांगा याच्यावर काय ते बोल. एक मिनिट काय हे नळ कसे सुरू राहिले झालं चुकून झालं आमच्याकडनं चुकून म्हणजे ऍक्च्युली काय आलं ते आम्ही लालबागच्या राजाला गेलो होतो ना. अरे, याची ओळख आहे लालबाग. माझी ओळख आहे. बर 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 गणेश मग? गल्ली सगळं रंगारी बदक मी फिरवू शकतो. हा तर मग दर्शनाला गेलो होतो आम्ही. तर काय आलं तिथे मग आम्ही दर्शन घेतलं, मग थोडंसं खाल्लं आणि मग मित्राकडेच थांबलो. मग घरीच नाही आलो, सो घर बंद होतं म्हणून ते पाणी ओव्हरफ्लो. म्हणजे काय काय झालं माहितीये काका, सकाळी सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा मी नळ चालू केला. बर. नेमकी मला जोरात तेव्हा किक लागली. हा तर मी टॉयलेटला गेलो आणि नळ तर तो नळ तसाच चालू नळ राहिला. चालू राहिला. त्या दिवशी पाणी नव्हतं आलेलं. पाणी मग नव्हतं त्या आलं. दिवशी आम्ही मग लालबागच्या राजाला गेलो, मग रात्री घरीच नाही आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो ना, त्या दिवशी ते सगळं पाणी पण वाहून काका गेलं. सॉरी, म्हणजे मला कंप्लेंट नाही करायची, पण टॉयलेटला जे बोरिंगचं पाणी येतं ना ते सगळं पिवलं पिवलं पाणी येतं, जे चुरचुरतं ना, मग शूटिंगला सगळ्यांसमोर असं अरे, खाजवायला हे नका, हे नाही. काय करतोय हे नका करू. काय करतोय हा मुद्दा आपण घेतला पाहिजे. एक मिनिट. विचारात घेतला पाहिजे एक मिनिट. मीटिंग मध्ये. हे काय काय मला माहित का नव्हतं काय हे पिवळं पाणी वगैरे येत आहे आणि काहीतरी फालतू नियम बनवताय तुम्ही नाही, ते- इथे बसून आणि तुम्ही पाणी नाही देऊ शकत साधं राहणाऱ्या लोकांना चांगलं पाणी नाही मिळू शकत. नाही, एक सेकंड. अहो रिझाईन करा, काम जमत नसतील एक तर. सेकंड. तुम्ही रिझाईन करा हे सांगू नका. का? मी रिझाईन करतो आत्ताच्या आत्ता. करा मग. मग तुम्ही घ्या सूत्र सगळी, तुम्ही असली सेक्रेटरी. फालतू कामं करायला वेळ नाही. टॉवरची कामं असतात आमच्याकडे. एक मिनिट, हे नाही का माझं फालतू कामं नाही म्हणे. टॉवर आल्यापासून चांगलंय मी. टॉवर ही बिल्डिंग सुद्धा रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. काय? नाही जात ही बिल्डिंग कशावरून बोलताय? पायात पाय घातलेले खेकडे सगळे एकमत नाही खेकडे नका कोणाचं. हे नका म्हणून म्हणू तर तुम्ही. shift झालो आम्ही तुम्ही- टॉवर मध्ये. एक मिनिट, मला हे चालणार नाही. नाही टॉवर होत. कुणाला म्हणतात हे? नाही होत. शांत. मी शांत आहे, टॉवर ठीक आहे. त्यामुळे हे नाही, हे नाही. अरे किती फालतू विनोद आहे हा. ठीक आहे, ठीक आहे. शांत बस सांगतोय तो. हे ना टॉवरचं नका घेऊ. ते- पाण्याचं माझा- बरोबर- अरे अरे कुठे ए, गेले ए, तुम्ही? थांबा इकडे. इकडे या. कुठे चाललात तुम्ही? नाही, ते- तुमच्यावर आहे सगळं हे. एक मिनिट असं नका बोलू. माझे टेनंट आहेत, मी बोलेन. हा, बोला, बोला, बोलते मी. जाब विचारा जरा. बोलते. तुम्ही नका सांगू काय करायचं. प्रथमेश चौघ. हा. हे काय हे बघ
जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार. मी चांगला असेल त्याला कौतुक करते की नाही. तू परवा तुझा एपिसोड खूप चांगला झाला होता, मी तुला मेसेज केला की नाही हा, thank काम you. चांगलं झालं म्हणून. पण नळ कशाला चालू ठेवलास? हा हा तू रे तू आधेमध्ये नाही दिसत तू कुठे, पण नळ नाही ना चालू ठेवू शकत तू. हा. ह्याला काय नाही. बोलतेय मी, चुकीचंच आहे. तुझं काही पाहिलं नाही अजून, पण करत असशील काम. नळ चालू ठेवणं बरोबर नाही, हे बरोबर नाहीये. हा. पाणी वेस्ट होणं फार चुकीची गोष्ट आहे. Correct. पाणी त्यामुळे- waste नाही झालं पाहिजे. हो हा. त्यामुळे ते बरोबर बोलतायत. हा. परत होणार नाही सांगा. सॉरी मावशी, पुन्हा माफी मावशीला मागा. मावशीला असं मला आम्हाला सॉरी म्हणा. हा चौगुले काका, रजपूत काका, कदम काका, सॉरी. सॉरी काका, सॉरी परत होणार नाही सांगा. जबाबदारी हिने नाही म्हटलं, हिने नाही सांगा. म्हटलं. नाही सॉरी हा, चल, ठीक. सॉरी सॉरी चला चल, संपला मग विषय. चला बस चल, 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 चल. चला, इकडे, काहीतरी इकडे खाल्लं तुम्ही. झाला ना आता नाही नाही विषय. नाही. बसा तुम्ही डे मॅडम, बसा तुम्ही प्लीज बसा. काय या रे हे बघा, नुसतं सॉरीने होणार हा. नाही. इथे संपणार नाही हा मुद्दा. मग काय? दंड भरावा लागेल. भिंती ओल्या झाल्या होत्या, 15,000 रुपये दंड लागेल. बरोबर आहे. correct. 15,000 रुपये. 15,000 अहो, खूप आहे 15,000. हा पण 15,000 आम्हाला नाही एवढे परवडणार. नाही हो काका बाबा. प्लीज, हवं तर आम्ही लिहून देतो सॉरी, पण 15,000 नाही हो नाही परवडणार. 15,000 बस. अहो, आमचं खूप स्ट्रगल चालू आहे काका. 15,000 नाही हो. नाही काका, एवढे खरंच पैसे. आता नाही ऍक्टिंगची कामच मिळत नाहीये. जे काही आमचं घर चाललंय डबिंग वरच चाललंय काका. डे मॅडम इकडे लक्ष द्या. 15,000 रुपये दंड भरावा लागेल यांना. हा. नाही भरणार, नाही भरणार? नाही भरणार. हा उद्धटपणा आहे. हो, दादागिरी. आहे मी उद्धट, नाही भरणार. हा माज इथे नाही चालायचा. का नाही चालायचा? एक मिनिट, हे पहिल्यांदा होतंय? नाही, हे पहिल्यांदा होतंय का? तुम्ही बोलू नका. मी बोलू नको. मध्ये गावाला गेला होतात, नळ चालू ठेवून गेला होतात, तेव्हा तुमचे वीक सगळे तरंगत बाहेर आले वीक वर होते. यायचे, आले वीक होते वर की नाही? आले होते म्हणजे आले होते. केलं होतं हो, ना हो. यांच्यामुळे हे झालं होतं ओनर ना? आहेत. हा, हे ओनर आहेत, यांना चालतं. ओनर आहे? ओनर. ओनर आहे. मग ओनरनी बिल्डिंग भिजवलेली चालते. भिजवली भिजवली नाही म्हणायचं. भिजवली. भिजवली काय बायात नाही. पाणी घेऊन भिजवली हा शब्द मला नाही आवडला. बिल्डिंग ओली केलेली चालते. ओले owner. हा पण शब्द मला नाही चालणार. लहान बाळ बिल्डिंग मध्ये ए, ओले ओले केलं असं आहे ना, मला नाही चालणार. अरे हसता काय? शब्द परत घ्या, हसू नका. शब्द अरे परत लिकेज, लिकेज चालेल. ओनरनी लिकेज लिकेज केलेलं चालतं, टेनंटनी नाही चालत. नाही त्याला काय अर्थ चालत, आहे? कारण आम्ही ओनर आहोत. आम्ही मग ओनर. काय झालं? नाही. आम्ही ओनर काय आहे. फालतू रूल्स आहेत तुमचे. नाही नाही, 15,000 रुपये दंड भरावा लागेल. नाही भरावा भरणार, लागेल. नाही भरणार सांगितलं. आधी तुम्ही तेव्हा खर्च दिला होता का? तेव्हा यांनी सोसायटीला पैसे दिले होते का? झाली फिटमफाट. हे बघ, नाही आम्ही देणार, owner आहे आम्ही. नाही देणार, हे नाही देणार. ठीक आहे, नका देऊ. चौगुले ऐका, आपण आता कमिटी जो निर्णय घेतला होता तो यांना सांगायचा की नाही? तुम्हालाच माहिती, तुम्हीच सांगा. कुठे झालं डिस्कशन तरी झालं का आपल्यात? सांगा तुम्ही. आता यापुढे बॅचलर चालणार नाही तिथे. Yes, ठीक आहे, बरोबर. यापुढे चालणार नाहीत, मला फरक पडत हा, नाही. यांना 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला सांगा. करेक्ट. आय सेकंड. हे नाही बाहेर निघणार. यापुढे म्हणालात ना? नाही, आता 1 महिन्यानंतर 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला. ऐका ना, ऐका ना, आम्ही हवं तर तुम्हाला सॉरी लिहून देतो. ह्याच्या आधी कुठे त्रास दिलाय का? अरे काय फालतूपणा करताय तुम्ही? मुद्द्याचे बोलणं चालू आहे इथे काहीतरी. मला सांगा, ह्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही त्रास दिलाय का? ए बो, आता स्पष्ट सांगतो तुला. तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सगळेच आता तुम्ही. तुमचे काय शोक असतील आपल्याला काय माहिती? काय व्यसन आहेत आम्हाला माहित नाही. काय करतात ती. एक मिनिट, काय संबंध? फिल्म इंडस्ट्री आणि व्यसन काय संबंध? आम्ही ऐकलेलं आहे तिकडे व्यसन करतात. आम्ही ऐकलं. आम्ही ऐकलं. नेटवर वाचतो आम्ही. ऐका ना, घनश्याम काका तुम्ही काहीही बोलताय. खूप तुझ्यावर येतो आता, तुझ्यावर. बऱ्याचदा तुला सोडायला तुझे मित्र येतात. तुला सोडल्यानंतर ते तुला झप्प्या देतात. देतात की नाही? आता आमच्या पोरांनी ते पाहिलं, काय संस्कार होतील त्यांच्यावर? दे उत्तर. काय संस्कार होतील? काका हो, रात्री 2:30-3 ला पॅकअप होतं. शूटिंग नंतर घरी एकटी कशी येणार म्हणून मग 2-3 मित्र सोबत येतात सोडायला. Safety. सेफ्टी म्हणून. आणि एवढ्या रात्री कोणीही जागा नसतं. कुत्री पण झोपलेली असतात आपली सोसायटी. मी असतो जागा, मी बघतो. काय बोलताय बोला. मी सीसीटीव्ही वर बघतो मी. आणि तुम्ही असल्यावर मी बघतो. काय बोले? नाही, म्हणजे आपल्या सोसायटीतली मुलगी एवढी लेट काय येते बाबा या अर्थाने. आणि मी बघत असताना माझा मुलगा मागे येतो बाबा काय म्हणून, तोही बघतो. हे चूक आहे ना? काय संस्कार आहेत आमच्यावर सांगा आधी. बाहेर काढता. काका आता मी बोलतो. हा. सीसीटीव्ही मध्ये तुम्ही हे सगळं बघता. हो. मग तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये हे दिसत नाही की टेनंटच्या पार्किंग मध्ये ओनर झोपलाय? कधीच झालेलं नाही असं. बरोबर. असं कधीच होऊ शकत एक नाही. मिनिट चौगुले, बोल प्रथमेश. हे काय? आम्हाला तुम्ही टेनंटला गाडी पार्क करायला एक जागा दिली आहे. दिली होती. दिली. बरोबर. तिथे मी गाडी पार्क करतो. बरोबर. हा. आता परवा मी 3 वाजता लेट आलो. माझी गाडी पार्क करायला गेलो. यात माझं काय चुकलंय? नाही नाही, 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 ओके. काय नाही काही चुकलेलं. मी गाडी पार्क करायला गेलो, ती ताडपत्री होती. मी बाजूला केली तर मेंढीचं छोटस पिल्लू होतं. हात लावला तर कदम काका होते. हात लावल्यावर त्यांनी कसं केलं दाखवा. त्यांना मी उठवलं गाडी पार्क करण्यासाठी. टून होते.
मला बोलले तुला मेंढा करून दाखवतो. त्यांनी मेंढा केला, मी टाळ्या वाजवले, निघालो. परत थांबवलं, विचारलं की बघ आता मी तुला मेंढा करून दाखवतो. मेंढा करून दाखवला, टाळ्या वाजवले, निघालो. परत थांबवलं, मेंढा करून दाखवतो. अहो मला भूक लागली होती, 1.5 तास मेंढा करून दाखवत होते. माझा स्वभाव चांगला आहे म्हणून आता हा मेंढा कापून खाल्ला असता मी त्या दिवशी. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे कदम. काय चुकीचं आहे? रात्रीचं मला काय माहित नसतं, मी काय करतो माझ्या लक्षात पण नसतं. छळ करताय तुम्ही मानसिक. का मेंढ्याचा आवाज ऐकायचा 1.5 तास माझ्या अजिबात टेनेटनी? छळ केलेलं नाही. रात्रीचं जे काय करतो ना ते मला काय माहित नसतं, मला समजत नाही, मी माझ्यात नसतो. हा सकाळ दुपार संध्याकाळ काय केलं असेल तर जबाबदार मी आहे. रात्रीचं मला काय माहित नाही, मी सांगू शकत नाही तुम्हाला. घ्या खरंच ना हा घ्या. माणूस ना. हे चालतं? एक मिनिट, हे करू नका तुम्हाला. मला एवढंच माहिती आहे, यांना बाहेर काढलं पाहिजे. नाही एवढंच काढणार. माहिती हे आहे. चालतं आता तर मग नाही नाही नाही, मला नाही हे बघा तुम्ही टॉवर मध्ये राहता, हे नियम तुम्ही नाही ठरवायचे. आम्ही यांनी बाहेर आमच्या पडलं इथे पाहिजे. सगळी चांगली सिस्टीम असते. मग तिकडे जा. बरं टॉवर- ऐका, ओके ओके ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना? आहे. या आहे, दोघांशी आहे. प्रॉब्लेम नाहीये. नाही? माझ्याशी माझ्या मित्रांशी प्रॉब्लेम आहे हो ना? आहे. हो आहे. ठीक आहे, मी सोडते ही सोसायटी. एक ठीक आहे, that's it. काही गरज नाहीये. मावशी मावशी ठीक आहे, मी सोसायटी सोडायला तयार आहे. मी शोधेन कुठेतरी घर. फक्त जायच्या आधी मला सोसायटी विरुद्ध एक पोलीस कंप्लेंट करायची आहे. करा. पोलीस कंप्लेंट करा. अरे सोसायटीचे नियम आहे, काय कंप्लेंट फॉलो केलं, सगळ्यांनी एकत्र केलेले आहेत नियम ते. नियमाने बोलतोय आम्ही. या सोसायटीतले 3 अंकल्स मला दिवस रात्र मेसेज करत असतात. आय थिंक त्यांना सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा नंबर सापडलाय. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, काहीतरी पुष्पगुच्छाचे फोटोज पाठवत राहतात. आजच्या फिन्स्टाच्या फोटोमध्ये खळी दिसलीच नाही. आजची लाल साडी छान होती, टायगरला तुझी लाल साडी आवडली. असं काही वाटत. अगं वेडी आहेस का तू? आणि काही काही मेसेजेस डिलीट करून टाकतात कारण ते वाचण्यासारखेच नसतात. पण मग त्याचे सगळे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत मावशी. ते मी police stationला submit करेन. कंप्लेंट करायला बसा, जाऊया बसा, आता. तुम्ही बसा. सगळ्याला कंप्लेंट करायला जाऊया आता. बसा ना, बसा, चल बसा. चल बाबा बाई बसा. हे बा बसा बसा ना. बसा. नाही हे बघा, ईशात ही फॅमिली आहे आपली. हे जे आहे मधु मकरंद, ही आपली एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्यात एक जरासा मोठा, ह्या नात्याने मी सगळ्यांशी बोलतोय. पण तुम्ही मीटिंग बोलवलीत ना अचानक यांना काढून टाकण्यासाठी. नाही. चला कंप्लेंट करूया आणि काढून चला, टाकूया. चला. meeting कसली? चला. अरे समजूत काढत होतो त्यांची. अरे हे समजूत काढा. समजूत आम्ही नाही, काढा. बरोबर नाही अरे ना हसत आपण. खेळत मीटिंग आहे हो. नाही पण आम्हाला रात्री लेट होतो आणि मित्र सोडायला होऊ दे लेट. 2:30च्या आधी आलीस तर तंग तोडेन मी. काय बोलतो? चौगुले. अरे एक दिवस सांगतो ना, होऊ दे लेट. अरे आपली फॅमिली आहे बाबा ही. चौगुले काका, पैसे नाहीये दंड भरायला. अरे नसू हे बघ, हे मरे ना मी. काही नाही, नसलं तरी चालतं. दंड आणि केलाय कोणी मला सांग बघू. काका अरे आम्हाला प्रचंड अभिमान आहे तुमचा. आम्ही लोकांना सांगतो आमच्याकडे सेलिब्रिटी राहतो. मग- काय राहतो? मग- काका काका किती सांगतो काका यांनी माझे 220 रुपये घेतले. यार, 220 रुपये कसले? म्हणजे रात्री मी ते गेटवर उभे असतात ना, तर मला बोलता जा बाबू सोडा घेऊन ये. तर मी त्यांना सकाळी विचारतो काका कालचे पैसे, तर मला बोलतात सोडा. 500 रुपये द्या. 500 रुपये द्या आत्ताच्या आत्ता. मी पुढच्या वेळी मी आणेन थोडा, काय टेन्शन घेऊ नका. 500 रुपये द्या. खदम कारण पोरं. लाज वाटली बघ. द्या 500 रुपये आत्ताच्या आत्ता. हे घ्या, हे दिले. हे बघ आपली एक फॅमिली आहे, त्या फॅमिली प्रमाणे जगूया, आहे की नाही? हा झालं गेलं, विसरून जाऊया. संपलाय विषय. हो येस. बिनधास्त राहा तुम्ही फ्लॅट मध्ये. All the best. हा, काही टेन्शन नाही. बिंदास राहा फ्लॅट मध्ये. आणि शूटिंगला बोलवा हा आम्हाला कधी मजा असते शूटिंगची. चला, काही हा. नव्हतं. मी आहे ना ए, तुमच्या ए, काही नव्हतं. प्रिया, चला. प्रिया. एक मिनिट इकडे इकडे ये, 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 प्रिया, इकडे ये ये. ना, इकडे ये ना. हा. ऐक ना. काय हे ना ए, हे ड्रेस सगळ्यांना सूट नाही नाही, होती. नाही. कॅरी छान करते नाही, ड्रेस. नाही, मी नेहमी तुम्हाला ऐक ना ते Yes, ma'am. स्क्रीनशॉट ते डिलीट करून टाक ते. हे बघ, आपल्या मनात आणि मोबाईल मध्ये कटुता असता कामा नाही. हा, general असते Delete ते, करून टाक general. बेटा. हा, हा. है नाही? हा, हा, हा? हा. बाकी मस्त ऑल द बेस्ट. या. मस्त रात्री अपरात्री यायचा. बस, बस. हा 8:30 बिराट नाही हा. रात्री हा. झालंय जाऊ. हो ओके गुड डे. हॅलो जर इकडे ये ना. तिसरा अंकल जर का मी वाटत असेल ना, तर रात्रीचं काही मी मेसेज वगैरे तुला केले असतील तर विसरून जा. कारण रात्रीचं मीच राहत नसतो. मला काही करतो माहितच नसतं. सकाळ दुपार संध्याकाळ मला सांग, मी आहे. बेटा तुझ्या गुड लक. बेटा तुझ्या. ऑल द बेस्ट. लाल साडीत चांगली दिसते, हा मेसेज कोणी टाकला होता? मी नाही टाकला. खरं सांगा, कोणी टाकला होता? तुम्ही नाही. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स.
सगळे बॅचलर्स सगळे इंडस्ट्रीवाले हा परफॉर्मन्स हे स्किट खूप रिलेट करतील. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स, मस्त कॉन्सेप्ट. येस प्रसादा. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम सादरीकरण, म्हणजे फारच मजा आली. एक एक छोट्या छोट्या जागा इतक्या बहारदार काढल्यात सगळ्यांनी, फार मजा आली. व्हेरी लाईव्हली, खूप म्हणजे असं इंडिव्हिज्युअली कुणाचं सांगण्यासारखं नाही का, तो एकत्र सांघिक असा घट्ट परफॉर्मन्स होता. पण स्पेशली कौतुक अरुण तुझं जे बेरिंग आहे ते शेवटपर्यंत सुटलं नाही. तू जे थरथर आज दाखवलीस, क्या बात आहे अरुण, वा वा, बहुत बढ़िया, फार मजा आली, वंडरफुल. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता, टीमवर्क होतं आणि मस्त टीमवर्क होतं. अरे पण कुठं आहे पाणी, हे एपिक होतं. फारच मजा आली त्याची. ईशा मस्त, सगळ्यांनी चोख कामं केली. व्हेरी नाईस. मला असं वाटतं की काही विषयांवरती बोललं गेलं पाहिजे, त्यातला हा विषय होता आणि तो इथे सादर केल्याबद्दल थँक्यू.